सत्तेचा पूर्ण गैरवापर हा होतोय याचं हे उत्तम उदाहरण आहे. अभिजित साहेब 10 तुम्ही एक विधान केलं होतं की मानगादीला मात्र मत कष्टकऱ्यांना, कोल्हापुरातही तेच विधान तुम्ही करावं अशी विरोधकांनी अपेक्षा केली. आणि त्यांनी केली असेल विरोधक शेवटी कोणाजवळ जाणार आहे. जर त्यांनी हे जाहीर करावं की आम्ही मोदींच्यावर जाणार नाही, मोदींच्यावर आम्ही जाणार नसतो तर दुसऱ्या काही सूचना असतील त्याचा विचार करतील. आम्हाला मोदी हे देशासमोरचं मोठं संकट असतं. कारवाईची पावलं उचलली गेली त्याने आता नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिलाय आणि फडणवीसांच्या बद्दल चांगला आता बोलायला सुद्धा लागलेत अभिजित पाटील. कसं बघताय असं जो काय अभिजित पाटलांच्या साधी गोष्ट आहे की विचारा त्यांच्या कारखान्याची तयार झाली साखर आणि यंदाच वर्षी त्यांच्या कारखान्याने 10 लाख टन कसिंग केलं आणि ते कारखानदारी अडचणीतनं कशी बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्याच्यामध्ये लोकांचा त्यांना पाठिंबा, आम्हाला लोकांच्याबद्दलची त्यांच्या मनात असलेली आस्था हे लक्षात घेतल्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक कारक चालू सुरू केली. पहिलं पाऊल टाकलं त्यांनी 10 लाख टन कसिंग करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर जप्त केली. सगळं साखर जप्त केल्याच्यानंतर शेतकऱ्यांचं पेमेंट कसं करायचं, कामगारांचं वेतन कसं करायचं, सर्व बाजूनी त्यांना त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला. तर मी काही त्यांना दोष देणार नाही, पण जे राज्यकर्ते आहेत ते कोणत्या टोकाला जातात त्याचं हे उत्तम उदाहरण विठ्ठल सरकारची साखर करताना पंढरपुरी आहे. कारखाना वाचवण्यासाठी मी भाजपला पाठिंबा देतो. मला काही चिंता नाही, हे होऊ शकतं. आव्हाड साहेबांनी सुद्धा असं म्हटलंय की मुंडे आणि तटकरे हे अटकेची भीती असून ते टाळण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी फोन करायचे आणि भाजपमध्ये जायची गळ घालायची, त्यामध्ये तथ्य आहे. नाही, जे लोक आम्हाला सोडून गेले ते 1, 2, 3 वेळेला माझ्याकडं शिष्टमंडळ घेऊन आले. त्याच्या काही लोकांनी तर असं सांगितलं की आम्ही तुरुंगात जावं असं तुम्हाला वाटतं का, आम्ही तुरुंगात जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्याबरोबर चला आणि आमच्यावर चलून आपण तिथं जाऊन बसू आणि ह्या सगळ्या चौकशीचं शुक्र करायचं हा होता आमच्या काही लोकांचा. आणि तो आमच्या काही विधिमंडळाच्या सदस्यांचा होता. आणि इतकंच नाही तर तुम्ही लोकांनी एक बातमी छापली की माझ्या वाचण्यात आली की कुटुंबियांच्या बायकांनी सुद्धा सांगितलं आम्हाला गोळ्या घाला पण ह्याचं सुटतात असं कुठेही घडलं वाटतं.